नमस्कार, कसे आहात? मजेतच असाल ना? आज यूट्यूबवर रेणू कोणती तरी रेसिपी पाहते आहे वाटते. चला आपण बघू कुठली पाहते आहे. काय पाहते आहे रेणू? रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका? आपलं रेस्टॉरंट असताना ना? हो, आज मला दाल तडका आणि राईस खायची खूप इच्छा झाली, म्हणून आज मी दाल तडका बघते. तुम्ही देता का मला दाल तडका आणि राईस करून? डन. रेस्टॉरंट स्टाईल दाल तडक्यासाठी लागणारे साहित्य तुम्ही पाहू शकता. यामध्ये डाळला आपण पहिलेपासून बॉईल करून घेतले आहे. आता आपण एक कढई घेऊ. कढईला सिम गॅसवर गरम करून घेऊ. त्यामध्ये जिरं, लसूण, हिरवी मिरची आणि हिंग टाकू. लसूण आणि हिरव्या मिरचीला छान रंग आला आहे. त्यामध्ये आता कांदा घेऊ आणि त्याला भाजून घेऊ. कांदा भाजताना एक चिमूटभर मीठ त्यात आठवणीने टाकावे, जेणेकरून त्याला गोल्डन ब्राऊन कलर लवकर येईल. आपण बारीक चॉप केलेले टमाटे टाकू आणि त्यांना सॉते करून घेऊ. ते टमाटे छान भाजले गेले आहे. त्यामध्ये आता लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडीशी धणे पावडर टाकून घेऊ. एक जेंटल रिमाइंडर, रोहन रेणू व्लॉग्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बॅक टू व्हिडिओ. आता आपली बॉईल केलेली डाळ आणि 1 वाटी पाणी कढईत घेतले आहे. त्यामध्ये 1 चमचा बटर, मीठ आणि साखर ऍड करून डाळीला 4 ते 5 मिनिटं बॉईल होऊ दे. दाल फ्रायवर जेव्हापर्यंत फ्रेश कोथिंबीरचं गार्निश होत नाही, तेव्हापर्यंत दाल फ्राय ही रेस्टॉरंट स्टाईल वाटतच नाही. आता दाल फ्रायला बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्याच्यावर तडक्याची तयारी करूया. आता तडक्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेऊ. त्यामध्ये हिरवी मिरची, लाल मिरची, जिरं आणि लसूण यांना छान परतवून घेऊ. त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि हलकीशी कोथिंबीर घालून त्याला परतवून घेऊ. आता आपला तडका डाळीवर ऍड करण्यासाठी तयार झालेला आहे. त्याला ऍड करूया, थोडंसं मिक्स करूया आणि सर्व करूया. आता आपली अल्टिमेट कॉम्बोची प्लेट रेडी झाली आहे. चला आता रेणूला पाहू कशी वाटते. अरे तू आली? अरे वा, हे घे, ट्राय करते का? ओ वा वा, तू बस आरामात जेवायला, पण कसं झालं तेवढं सांगून द्या आम्हाला. खूप छान दिसतंय, एकदम मस्त दिसतंय. आणि आपल्या रेस्टॉरंटला पण अशीच डाळ मिळते एकदम. एक्झॅक्टली. आणि खरंच तुला छान. सोबत त्याच्यासोबत लिंबाचं लोणचं हो. दिलं आहे, तुला आवडतं म्हणून. खूप छान, मस्त एकदम. जशी आपल्या रेस्टॉरंटला मिळते अगदी तशी झालेली आहे. 100 आउट ऑफ 100.